नमस्कार. श्रीदेवी किचन प्रतिभाच रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत चमचमीत चटपटीत अशी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने भेंडींची भाजी. एकदम सोप्या पद्धतीने एकदा बनवली तर पुन्हा बनवाल. वरण भात, आमटी भात कशासोबतही एकदम आवडीने खाल. घरातील सर्वच आवडीने खातील. टिफिनसाठी सुद्धा एकदम पटकन होते. साध्या सोप्या घरच्या साहित्यामध्ये चपाती, फुलका, भाकरीसोबत तर मस्तच लागते. चला तर मग सुरुवात करूया. तर इथे मी एक पाव किलो एवढी भेंडी घेतली. भेंडी 2 पाण्याने चांगली धुवून घेतली. पाणी निथळायला ठेवली. भेंडी घेताना जास्त मोठी भेंडी घेऊ नये. तर हे पहा, कोवळी, नाजूक, हिरवीगार पाहून भेंडी घ्यायची. हे पहा, अशी छोटीशी भेंडी घ्यायची आणि ताजी टवटवीत हिरवीगार अशी फ्रेश भेंडी घ्यायची. आता भेंडीतील सर्व पाणी निथळून कॉटनच्या कपड्याने पुसून घेऊया. तर हे पहा, अशी सरळ एकसारखी आणि बारीक पुढे टोकदार अशी हिरवीगार ताजी भेंडी पाहून घ्यायची. आता भेंडी सर्व पुसून घेऊयात. भेंडी चांगली पुसून कोरडी करून घेऊयात, म्हणजे अजिबात भेंडी चिकट होत नाही. तर कॉटनच्या रुमालाने सर्व भेंडी आपण या पद्धतीने पुसून घेऊयात. हवं तर अर्धा तास आधीच भेंडी पुसून पंख्याखाली ठेवू शकता. वेळ नसेल तर अशीच सर्व कपड्याने भेंडी पुसून एक 5 मिनटं कांदा टोमॅटो चिरेपर्यंत आपण पंख्याखाली ठेवू शकतो. तर भेंडी मी सुद्धा एक 5 मिनटं पंख्याखाली ठेवलं आहे, म्हणजे असेल थोडाफार पाण्याचा अंश तर तोही मग सुकून जाईल. तोपर्यंत इथे कांदे चिरायला घेऊयात. तर मी 2 मध्यम ते लहान आकाराचे कांदे घेतले आहेत. कांदा इथे आपल्याला थोडासा जाडसर असा चिरायचा आहे. तर हे पहा, ह्या पद्धतीने असं मोठ्या फोडींमध्ये मी कांदा चिरून घेते आहे. अर्ध्या भागातील 2 भाग करून नंतर त्या 4 तुकड्यांमध्ये करून घेतला. मोठा कांदा असेल तर एक 2-3 भागात करून अशा थोड्या मोठ्या फोडी ठेवायच्या. उभा पातळ चिरतो त्यापेक्षा थोडासा जाडसर आणि मग तुकड्यांमध्ये करून घ्यायचा. तरी पण या पद्धतीने मी इथे जाडसर असा कांदा चिरला आणि आता कांद्याची एकूण पाकळी आपण अशी मोकळी करून घेऊयात. आणि पुढचा जो छोटूसा किंवा असा कोवळा भाग असेल तो आपण मिक्सरच्या भांड्यात घालून वाटून घेऊयात. तर या पद्धतीने मोठ्या मोठ्या ज्या कांद्याच्या पाकळ्या आहेत त्या सर्व मी अशा मोकळ्या करून घेते, अगदी सुटसुटीत अशा. तर सर्व कांद्याच्या पाकळ्या अशा सुटसुटीत करून घेतल्या या पद्धतीने. आणि जे छोटेसे भाग होते शिल्लक राहिलेले उरलेले ते एका प्लेटमध्ये बाजूला काढून ठेवले. तर हे पहा, या पद्धतीने असे जे आतमधले छोटे भाग होते किंवा असे त्रिकोण आकारात न होता तो कांदा तो मी असा बाजूलाच प्लेटमध्ये काढून घेतला. आता टोमॅटोसुद्धा इथे मी अशा लांब फोडी करून घेते आहे. भेंडी आपण लांब चिरणार आहोत म्हणून त्यासाठी टोमॅटोसुद्धा असा मी लांब उभ्या पातळ फोडींमध्ये चिरून घेते आहे. जास्तही बारीक नाही, थोडासा मध्यम असा टोमॅटो चिरला. तुम्ही तुमच्या आवडीनुसारही टोमॅटो चिरून घेऊ शकता, पण अगदी बारीक फोडी करू नका. अशा मध्यम आणि लांब फोडींमध्येच टोमॅटो चिरून घ्या. तर या पद्धतीने मी सर्व टोमॅटो इथे चिरून घेतला. त्यानंतर आता भेंडी चिरून घेऊयात. भेंडी पुसून चांगली कोरडी झाली होती. एक 5 मिनटं मी पंख्याखाली ठेवली होती. तर भेंडीचे असे 2 भाग करून घेतले हे पहा, आणि 2 तुकड्यांमध्ये करून यात मध्ये अशा चिरा देऊन घेतल्या. तर या पद्धतीने आता इथे भेंडी मी चिरून घेतली. पुढचा आणि पाठीमागचा भाग काढून असं 2 भागांमध्ये करायचे आणि 2 भागांमध्ये करून त्याला 1 चिरा द्या किंवा 2. तर या पद्धतीने आता 2-2, 3-3 भेंड्या घेऊन पटापट अशी मी भेंडी चिरून घेते. फक्त 2-2 तुकड्यांमध्ये. जास्तच मोठी भेंडी असेल तर 3 तुकडे करू शकता. लहान होती नाजूक कोळी तर मी ते 2 भागांमध्ये भेंडी चिरून घेतली. त्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यात आपण ज्या कांद्याच्या पाकळ्या करून घेतल्या होत्या त्यातीलच हा शिल्लक राहिलेला लहान आकाराच्या कांद्याच्या फोडी होत्या त्या मिक्सरमध्ये घातल्या. सोबतच एक 10-12 लसूण पाकळ्या, एक हिरवी मिरची आणि अर्धा इंच आल्याचे असे तुकडे करून मिक्सरला बारीक अशी ही पेस्ट करून घेतली. तर हे पहा, या पद्धतीने वाटून घेतला. एका प्लेटमध्ये काढून घेतले. आता गॅसवर कढाई ठेवली. यात घालूया तेल. इथे मी पोहे खाण्याचे 3 ते 4 चमचा एवढे तेल घातले. तेल गरम झाल्यावर यात चिरलेली भेंडी घालूयात आणि भेंडी या तेलात आपण तळून घेऊयात. अगदी मोठ्या आचेवर किंवा मंद आचेवर ही भेंडी भाजायची नाही, तर थोड्याशा मध्यम आचेवर ही भेंडी तेलात अशी परतवून घेऊयात. थोडीशी भेंडी अशी गरम होत आली की तेव्हा आता यात घालूया आपण पाव चमचा एवढी हळद आणि पुन्हा 1-2 ते 3 मिनटं आपण हळद तेलात ही भेंडी भाजून घेऊयात. जास्तही भेंडी मऊ करायची नाही, म्हणून मध्यम आचेवरच भेंडी भाजायची, म्हणजे भेंडीचा रंगही हिरवागार राहतो. आणि डाग पडेपर्यंत भेंडी भाजत आली की अशी काढून घेऊयात.
आता भेंडी आपण थोड्याशा तेलातून काढून घेतली आणि जे शिल्लक राहिलेलं थोडंसं तेल आहे किंवा थोडी तेलकट जरी कढई असली तरी त्यात हा कांदा आपण थोडासा भाजून घेऊयात. अगदी जास्त तेलात न कांदा परतवता मोठ्या आचेवर कांदा असा अगदी क्रंची होईपर्यंत कांदा भाजून काढून घेतला. थोडंसं यालाही गुलाबी रंगाचे डाग पडले तोपर्यंत कांदा भाजला आणि काढून घेतला. आता त्याच कढईमध्ये तेल घातले. नेहमीच्या भाजीला आपण जेवढं तेल घालतो तेवढे तेल घातले. तेल गरम झाल्यानंतर यात पाव चमचा मोहरी, 1 चमचा जिरे घातले. जिरे मोहरी चांगले फुटल्यानंतर यात पाव चमचा हिंग घालूयात आणि चुरचुरीत फोडणी झाल्यानंतर आपण जी लसूण, कांदा, अद्रकची पेस्ट करून घेतली होती ती घातली आणि आता हे चांगलंच परतवून घेऊयात. तोपर्यंत परतवायचं की याचं प्रमाण कमी होत नाही तोपर्यंत हे चांगलं परतवून घेऊयात अगदी लालसर होईपर्यंत. तर हे पहा अगदी मस्त याचा रंग बदलला आहे. तोपर्यंत चांगलं परतवून घेतलं तेव्हा यात टोमॅटो घालूयात. टोमॅटोच्या फोडींवरच आत्ताच मी चवीनुसार सर्व मीठ घातलं आणि मीठ घातल्यावर आपण आता सर्व हे अर्धा ते 1 मिनटं मिक्स करून घेऊयात, परतवून घेऊयात. मिठामुळे टोमॅटो ही लवकर शिजेल म्हणून मी आता चवीनुसार मीठ घातलं आणि गॅस आता मंद आचेवर करून यावर ठेवूयात झाकण म्हणजे टोमॅटो ही लवकर शिजेल. आणि पुन्हा एक 20-30 सेकंदांनंतर झाकण काढून घेतलं म्हणजे मसालेही करपायला नको आणि टोमॅटोसुद्धा मऊ व्हायला पाहिजे. तर टोमॅटो अजून आपले थोडेसे कडक असे वाटत आहेत. एकदा तळापासून पुन्हा हलवून घेतले आणि अजून गॅस मंद आचेवरच आहे आणि अजून मंद आचेवर असताना अजून पुन्हा झाकण ठेवूयात म्हणजे टोमॅटो थोडे अजून मऊ होतील. आणि बस आता 30 ते 40 सेकंदांनंतर झाकण काढून घेतले. आता तुम्ही पाहू शकता टोमॅटो असे मऊ झाले आहेत. टोमॅटो चांगले मऊ झाल्यानंतर आता यात घालूया पावडर मसाले. 1 ते 1.5 चमचा एवढी लाल मिरची पावडर, 1 चमचा धने पावडर, सोबतच घालूया अर्धा ते पाव चमचा एवढी हळद आणि थोडासा गरम मसाला किंवा सब्जी मसाला घालू शकता अर्धा ते 1 चमचा एवढा. त्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यात पेस्ट करून घेतली होती त्यातच थोडंसं अर्धा कप एवढं पाणी घातलं म्हणजे मसालेही करपणार नाही, चांगले शिजतील म्हणून. इथे 1.5 चमचा लाल तिखट घेतले मी, त्यात मी अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर मिक्स केली होती म्हणून 1 ते 1.5 चमचा एवढं. तुम्ही तुमच्या तिखटाच्या आवडीप्रमाणे मिरची पावडरचं प्रमाण कमी अधिक करू शकता. थोडंसं काश्मीरी मिरची पावडर घातली की रंगही छान येतो. आता पुन्हा मी एक 20-30 सेकंद झाकून ठेवून घेतले होते म्हणजे मसालेही मंद आचेवर चांगले शिजतील. तर तुम्ही पाहू शकता आता तेल असं वेगळं होते तोपर्यंत चांगलं हे मसाले शिजले आहेत. आता यात घालूया अर्धा ते 1 चमचा एवढे चणा डाळीचे पीठ आणि चणा डाळीचे पीठसुद्धा यात चांगले भाजून घेऊयात. मध्यम ते मंद आचेवर चणा डाळीचे पीठसुद्धा यात 1 ते 2 मिनटं चांगलं भाजून घेतलं. तेलही वेगळं झालं, प्रमाणही कमी झालं तेव्हा यात तेलात भाजून घेतलेली भेंडी घातली आणि वरून भाजलेला कांदाही घालूयात. तेलात आपण थोडासा मोठ्या आचेवर कांदा क्रंची असा परतवून घेतला होता. त्या कांद्याच्या पाकळ्या घातल्या आणि आता मध्यम आचेवर पुन्हा एकदा हे सगळं मिक्स करून घेऊयात. आपण गॅस मंद आचेवरच ठेवला होता. आता मध्यम ते मोठ्या आचेवर हे चांगलं परतवून घेऊयात. अर्धा ते 1 मिनटं चांगलं हे परतवून घेतलं आणि वरून घालूयात आता कसुरी मेथी. तुम्हाला मीठ कमी वाटत असेल तर या स्टेजला थोडं मीठही घालू शकता. अर्धा चमचा एवढं हातावर चोळून घेतलेली कसुरी मेथी घातली. पुन्हा चांगलं मिक्स करून घेऊयात. तळापासून चांगलं हलवून घेतलं. चांगलं एकजीव झाल्यानंतर गॅस आता पुन्हा मंद आचेवर करूयात आणि यावर ठेवूयात झाकण आणि भेंडी मंद आचेवर आता शिजवूयात. तर 1 ते 1.5 मिनटानंतर पुन्हा झाकण काढून घेतले. तळापासून अजून हलवून घेऊयात म्हणजे भेंडी आणि मसालेही खाली लागायला नको. तर अजून भेंडी थोडीशी कसर राहिली आहे. तळापासून अजून उलटपालट करून घेऊयात. ही भेंडी खायला फार स्वाद लागते. अगदी चमचमीत आणि चटपटीत अशी होते. ज्यांना आवडत नाही भेंडीची भाजी ते सुद्धा आवडीने खातील. आणि अजून आंबेमोहोर तांदूळाचा सुगंधित भात, त्यासोबत बिना फोडणीचे खमंग साधं वरण आणि चमचमीत चटपटीत ही भेंडीची भाजी. वाह, क्या बात है! अगदी पोटभरून जेवण होते. एकदा करून पहा, नक्कीच तुम्हाला आवडेल. किंवा ब्राह्मणी आमटी असेल आंबट गोड, त्यासोबत इंद्रायणी तांदूळाचा भात, त्यासोबतसुद्धा ही भेंडीची भाजी फार टेस्टी लागते. चपाती फुलक्यासोबतसुद्धा मस्तच लागते. तर आता मी पुन्हा झाकण काढून घेतले तर बरोबर अशी आपली भेंडी शिजली आहे.
अगदी भेंडीतील तेल वेगळं होत आहे आणि भेंडीसुद्धा हिरवीगार अशी आणि आतपर्यंत शिजली आहे. आता गॅस बंद केला. वरून घालूयात भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर. एकदा मिक्स करूयात आणि चटपटीत चमचमीत अशी आपली भेंडींची भाजी तयार आहे. गरमागरम ही भेंडींची भाजी सर्व करूयात. दिसायलाही मस्त दिसते, तेवढीच खायलासुद्धा फार टेस्टी अशी लागते. भाकरीसोबतही खाऊ शकतो, कशासोबतही मस्तच लागते. झटपटही तयार होते. शिवाय रोजच्या साहित्यात नाही आपण दही घातले, नाही काही जास्त मसाले. घरच्याच मसाल्यांमध्ये अगदी चमचमीत, चटपटीत, थोड्याशा वेगळ्या पद्धतीने साधी सोपीच रेसिपी आहे. टिफिनलाही बनवून देऊ शकता. तर गरमागरम थाळी अशी सर्व केली चटपटीत भेंडींची भाजी आणि सोबत मी इथे ह्या फुलका बनवून घेतला. अगदी पातळसर असे फुलक्यासोबतसुद्धा ही भाजी छानच लागते किंवा नसेल काही तर कुठल्याही भाकरीसोबत ही भाजी मस्तच लागते. अगदी पातळसर मऊसूत आणि टम्म फुगलेल्या फुलक्यासोबत ही भेंडींची भाजी चटपटीत चमचमीत अशा पोट भरून जेवण होतं. एकदा या पद्धतीने ही भेंडींची भाजी करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटद्वारेही नक्की सांगा. नवीन रेसिपीत पुढच्या भागात पुन्हा भेटूया. धन्यवाद.